नमस्कार, मी हर्षाली हितगुज या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो आणि त्यावर तज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो। प्रेक्षकांनो, आज आपण अशा विषयावर चर्चा करणार आहोत। कदाचित तुम्हाला माहित नसेल, पण वयानुसार आपण अनेक आजारांना आकर्षित करतो। आपल्याला वयानुसार डोळ्यांचे आजार देखील उद्भवतात, पण ते आपल्याकडून दुर्लक्षित केले जातात किंवा बरेच वेळा आपल्याला ते समजून येत नाहीत आणि मग मोठा आजार उद्भवतो। सहज आपण ज्येष्ठांकडून ऐकतो की ते पाहू शकत नाहीत, ज्यालाच आपण काच बिंदू असं म्हणतो। तर हा काच बिंदू डोळ्यांचा आजार आहे, ज्यामुळे दृष्टी हळूहळू नष्ट होते आणि एक्झॅक्टली यामुळे अंधत्व सुद्धा येऊ शकतं। तर जगभरात 57.5 दशलक्ष लोक काच बिंदूने प्रभावित आहेत। याची कारणं, त्याची लक्षणं लवकर लक्षात येत नाहीत। तर आजच्या कार्यक्रमात आपण याच विषयावर सविस्तर मार्गदर्शन घेणार आहोत। यासाठी यातले तज्ञ डॉक्टर आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत। डॉक्टर प्रीती कामदार, डॉक्टर चंदा हिंगोराणी आणि डॉक्टर करिश्मा भाटे चव्हाण। डॉक्टर, स्वागत आहे तुम्हा तिघांचं। नमस्कार। नमस्कार। तर त्या डॉक्टरांबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊयात। डॉक्टर प्रीती कामदार या डॉक्टर कामदार आय क्लिनिक आणि जमेश आय इन्स्टिट्यूट येथे काचबिंदू सर्जन म्हणून कार्यरत आहेत। त्यांनी नामांकित LTMMC हॉस्पिटलमधून नेत्रचिकित्सा केलेला आहे आणि त्या विद्यापीठ सुवर्णपदक विजेते आहेत। त्यांनी प्रख्यात LV प्रसाद संस्थेतून ग्लॉकोमा निरीक्षक पद पूर्ण केलेलं आहे आणि काचबिंदूवर उपचार करण्याचा यांचा 24 वर्षांचा अनुभव आहे। डॉक्टर चंदा हिंगोराणी यांच्याबद्दल जाणून घेऊयात। या मोतीबिंदू आणि काचबिंदू तज्ञ आहेत आणि सांताक्रूज पश्चिम येथे प्रॅक्टिस करतात। त्या 15 वर्षांहून अधिक काळांपासून काचबिंदूंचा सराव करतात आणि जन्मजात आणि किशोरवयीन काचबिंदू, दुय्यम आणि अयशस्वी टॅबेक्युलेक्टोमीसाठी अहमद वॉल्व्ह इम्प्लांटेशन यांसारख्या सर्व प्रकारांच्या गुंतागुंतींच्या काचबिंदू शस्त्रक्रिया करण्याचा त्यांचा चांगला अनुभव आहे। डॉक्टर करिश्मा भाटे चव्हाण या वर्धन आय केअर येथे मोतीबिंदू आणि काचबिंदू सर्जन आहेत। डॉक्टर करिश्मा भाटे चव्हाण यांनी 2015 मध्ये सूरज आय इन्स्टिट्यूट नागपूरमधून DNB नेत्ररोग आणि लोटस आय हॉस्पिटलमधून दीर्घकालीन काचबिंदू फेलोशिप पूर्ण केलेली आहे। त्या वर्धन आय केअर चेंबूर येथे मोतीबिंदू आणि काचबिंदू सर्जन म्हणून प्रॅक्टिस करतात। चला तर या तज्ञांबरोबर चर्चा करूयात आणि यांच्याकडून सविस्तरमध्ये जाणून घेऊयात। तर डॉक्टर प्रीती, तुमच्यापासून आपण सुरुवात करूयात की आपण बरेच वेळा ऐकतो की दिसायला कमी येतं किंवा काचबिंदू झालेला आहे, पण एक्झॅक्टली काचबिंदू म्हणजे काय आणि काचबिंदूचे काही प्रकार आहेत का, असतील तर ते कोणते? काचबिंदू बेसिकली काचबिंदू, काला मोतिया, काला पाणी हे विविध प्रकारची नावं आहेत। ते एकच ग्लॉकोमा या बिमारीचे आहेत आणि ही बिमारी डोळ्याच्या नसची बिमारी आहे। ज्या नसनी आपल्याला दृष्टी येते ती नस ऑप्टिक नर्व म्हणतात आणि ग्लॉकोमामुळे ही जी आपली नस आहे ती हळूहळू सुकत जाते आणि ह्यालाच ग्लॉकोमा म्हणतात। मोस्ट ऑफ द टाइम्स डोळ्याचं प्रेशर जास्त असतं, डोळ्याचा दाब जास्त असतो आणि त्याच्यामुळे ह्या नसवर प्रेशर येऊन नस सुकू लागते। म्हणजे हे झालं ग्लॉकोमा। आता तुम्ही म्हणता ग्लॉकोमाचे कोणते कोणते टाईप्स आहेत, तर बेसिकली प्रायमरी ग्लॉकोमा, सेकंडरी ग्लॉकोमा। प्रायमरी ग्लॉकोमा म्हणजे त्याचं डोळ्यामध्ये दुसऱ्या कोणत्याही शरीरामध्ये विकार नाही आहे, पण तरीही त्या पेशंट्सना काचबिंदू होतो, तो प्रायमरी। सेकंडरी म्हणजे तुम्ही जर स्टिरॉइडचं सेवन केलं असेल, डिफिकल्ट सर्जरी असेल, मार लागला असेल आणि त्याला जो काचबिंदू होतो तो सेकंडरी। आणि तिसरा म्हणजे लहान मुलांना होणारा काचबिंदू, त्याला इन्फंटाईल ग्लॉकोमा म्हणतात। तर जास्त प्रमाणात आहे प्रायमरी ग्लॉकोमा, त्याच्यामध्ये ओपन अँगल आणि क्लोज्ड अँगल। ओपन अँगल पाश्चात्य पॉप्युलेशनमध्ये जास्त असतो, पण आपल्या इंडियन पॉप्युलेशनमध्ये क्लोज्ड अँगल जास्त कॉमन आहे। सो दीज आर द टाइप्स ग्लॉकोमाचे। ओके। डॉक्टर चंदा, नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी आहे की काचबिंदूचा दोन्ही डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो का? अभी अधिकांश लोगों में दोनों आंख में ही कांच बिंदु का असर होता है। ओके। लेकिन शुरुआत में ये बीमारी एक आंख में ज़्यादा गंभीर हो सकती है। और जैसे कि ओपन एंगल ग्लॉकोमा जो 2 प्रकार का होता है, उसमें हमने देखा है कि जो ओपन एंगल ग्लॉकोमा के दर्दी होते हैं उसमें एक आंख में नुकसान मध्यम या बहुत गंभीर होता है, जबकि दूसरी आंख में एकदम हल्का सा असर होता है। इसलिए दूसरी आंख की दृष्टि को बचाना थोड़ा आसान हो जाता है। और जहाँ तक क्लोज एंगल ग्लॉकोमा के दर्दी की बात आती है, तो जिन दर्दी में एक आंख में क्लोज एंगल ग्लॉकोमा है, उनमें आने वाले 5 से 10 सालों में दूसरी आंख में भी इसी प्रकार का ग्लॉकोमा होने की 70 से 80% तक की संभावना होती है। अब जहाँ तक सेकेंडरी ग्लॉकोमा की बात आती है,
तो ये ग्लूकोमा किसी और वजह से होते हैं आँख में, और ये उसी आँख में होते हैं, जैसे कि हम बोलते हैं कि कुछ चोट लगने से अगर ग्लूकोमा हुआ है तो वो उसी आँख में होता है जिसमें चोट लगी हुई होती है। ओके. डॉक्टर करिश्मा, याचे रिस्क फॅक्टर्स म्हणजेच जोखीम घटक काय आहेत? सो जसं डॉक्टर प्रीती आणि डॉक्टर चंदानी सांगितलं, ग्लॉकोमा हे अनेक प्रकारचे असतात आणि हे कुठल्याही वयात होऊ शकतात. पण जर सर्वसामान्य सांगायचं झालं तर 40 वयाच्या नंतर होण्याचा धोका जास्त असतो, म्हणजेच वाढता वयाचा आजार. दुसरं म्हणजे आनुवंशिकता, म्हणजे फॅमिली हिस्ट्री. तुमच्या कुटुंबात कोणालाही ग्लॉकोमा असेल, आई वडील भाऊ बहीण काका मामा, तर डोळे नक्कीच चेक करा, कारण रिस्क आपला वाढतो. त्याच्यानंतर तुम्ही कुठलाही स्टेरॉइड घेत असाल, गोळ्या किंवा आय ड्रॉप्स किंवा स्किन क्रीम, तर त्याच्यामुळे पण होऊ शकतं. आणि शेवटला म्हणजे डोळ्यांचा समजा तुम्हाला चष्म्याचा नंबर असेल, खूप मोठा असेल किंवा छोटा असू द्या, किंवा मल्टिपल सर्जरीज झाल्या असतील ज्या कॉम्प्लिकेटेड होत्या, किंवा तुम्हाला डोळ्याला कधी मार लागला आहे, इजा झाली असेल, तरी तुमचा रिस्क वाढू शकतो. ओके. डॉक्टर प्रीती, अगेन तुमच्याकडे येते. बरेच वेळा काय होतं, असे काही आजार असतात ज्याची लक्षणं आपल्याला लवकर दिसून येत नाहीत. त्यात सुरुवातीला आपण बोललो पण की कासबिंदूचं पण लवकर कळून येत नाहीत. तर आपण कसं ओळखायचं, याची काय थोडक्यात लक्षणं सांगू शकाल? ग्लॉकोमाला सायलेंट किलर म्हटलं जातं, म्हणजे दृष्टीचा चोर. अगदी चोर पावलाने येतो. आणि मुख्य म्हणजे की पेशंट्सना सुरुवातीला कळत पण नाही की आपली दृष्टी कमी होते, कारण का दृष्टी कशी सरळ चांगलं दिसतं त्यांना, पण आजूबाजूची दृष्टी चोरली जाते हे त्यांना कळतच नाही. म्हणजे बेसिकली ग्लॉकोमाला सिम्पटम्स नाहीत. बरेच वेळा पेशंट्स येतात आणि मला सांगतात, म्हणजे डोळ्यामध्ये खूप प्रेशर आहे, मी खूप कॉम्प्युटरवर काम केलं आहे, पण पेशंटना वाटलं की माझ्या डोळ्यामध्ये प्रेशर आहे आणि ॲक्च्युअल प्रेशर असणं हे कम्प्लिटली दोन वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे त्यांना वाटलं की माझ्या डोळ्यामध्ये प्रेशर आहे, तरी त्यांचा डोळ्याचा दाब नॉर्मल असतो. तर त्यामुळे ग्लॉकोमाला सिम्पटम्स जास्त करून नाही आहेत. एक विशिष्ट टाईपचा ग्लॉकोमा आहे, म्हणजे अँगल क्लोजर ग्लॉकोमाचा अटॅक येणं. तर त्याच्यामध्ये डोकं दुखतं, उलटी होते, तेव्हा लाईटच्या आजूबाजूला असे कुंडाळे दिसतात. तर हे पण खूप कमी लोकांना होतं, पण बिकॉज त्यांना सिम्पटम्स येतात ते लगेच डॉक्टरांकडे जातात. डॉक्टर चंदा, नेक्स्ट क्वेश्चन इज फॉर यू. आपण याचं डायग्नोस म्हणजे निदान करण्यासाठी सध्या कोणत्या कोणत्या टेस्ट उपलब्ध आहेत? ग्लूकोमा का जो प्रॉपर इलाज करने के लिए ये ज़रूरी है कि हम थोड़े बहुत टेस्ट करें. अब ये जो सारे टेस्ट होते हैं वो बहुत ही सिंपल होते हैं, इनमें कोई दर्द नहीं होता, किसी प्रकार की तकलीफ़ नहीं होती और इनमें ज़्यादा वक्त भी नहीं लगता है. तो जो सबसे ज़रूरी टेस्ट है उसको हम टोनोमेट्री बोलते हैं, और इस टेस्ट से हम आँख का दबाव यानी कि इंट्राओक्यूलर प्रेशर को नापते हैं. अब वैसे तो टोनोमेट्री करने के कई सारे साधन उपलब्ध हैं, लेकिन जो सबसे भरोसे का साधन है उसको हम एप्लेनेशन टोनोमीटर बोलते हैं. अब ज़रूरी नहीं है कि आँख का प्रेशर ज़्यादा हो उन्हीं लोगों में ग्लूकोमा हो सकता है. कई बार ऐसा भी देखा गया है कि आँख का प्रेशर नॉर्मल होता है, लेकिन फिर भी ग्लूकोमा का नुकसान नस पे दिख जाता है, और इसको हम नॉर्मल टेंशन ग्लूकोमा कहते हैं. वहीं पे दूसरी जगह कुछ लोग ऐसे भी होते हैं जिनमें आँख का प्रेशर ज़्यादा रहता है, लेकिन फिर भी उनकी नस पे या आँख पे कोई भी ग्लूकोमा का इफ़ेक्ट दिखता नहीं है, और इसको हम ऑक्यूलर हाइपरटेंशन कहते हैं. अब इन दोनों ही परिस्थिति में सारे ग्लूकोमा की जांच करना बहुत ज़रूरी है, क्योंकि हो सकता है कि इनको आगे जाके ट्रीटमेंट की ज़रूरत पड़े. जो दूसरा टेस्ट है वो है गोनियोस्कोपी. इसमें हम एक छोटे से लेंस के माध्यम से आँख के एंगल यानी कि आँख के कोण को देख सकते हैं, और ग्लूकोमा किस प्रकार का है ये पता कर सकते हैं. यानी कि अगर ओपन एंगल ग्लूकोमा है, क्लोज्ड एंगल ग्लूकोमा है, कुछ चोट लगने की वजह से ग्लूकोमा हुआ है, या अन्य कई प्रकार के ग्लूकोमा हैं जो हमें गोनियोस्कोपी के ज़रिए पता चल सकते हैं. जो तीसरा ज़रूरी टेस्ट है वो है ऑफ्थेल्मोस्कोपी. इसमें हम आँख में एक ड्रॉप डाल के कीकी को पौरा करते हैं, यानी कि प्यूपिल्स को डायलेट करते हैं. इससे हमें आँख के पीछे की जो नस है यानी कि ऑप्टिक नर्व है उसको देखने में बहुत ही सुविधा होती है, और यह नस की जांच करके आपके डॉक्टर बता सकते हैं कि आपको ग्लूकोमा है या नहीं. और अगर नस की जांच से ये लगता है कि ग्लूकोमा है तो फिर 2 और टेस्ट करना बहुत ज़रूरी हो जाता है. उसमें पहला टेस्ट है OCT, जिसको हम ऑप्टिकल कोहेरेंस टोमोग्राफी बोलते हैं. अब ये टेस्ट एक आँख की CT स्कैन की तरह होता है, जिसमें हम आँख का नस यानी कि ऑप्टिक नर्व को स्कैन करते हैं, और इस स्कैन से हमें पता चल सकता है कि जो आँख में प्रेशर बढ़ गया है उसकी वजह से नस पर दबाव पड़ा है कि नहीं और उसमें नुकसान हुआ है कि नहीं.
OCT की एक इम्पॉर्टेंट बात ये है कि ये ग्लोकोमा को बहुत ही अर्ली स्टेजेस में, यानी कि शुरुआत के स्टेजेस में ही पकड़ लेता है, जिससे हम अच्छे से दवाई शुरू कर सकते हैं और ज़्यादा नुकसान होने से बचा सकते हैं। जो दूसरा टेस्ट है उसको हम पेरीमेट्री बोलते हैं, यानी कि विजुअल फील्ड टेस्ट। ये भी एक बहुत ज़रूरी टेस्ट है। इसमें हम दर्दी का फील्ड ऑफ विजन, यानी कि दृष्टि का जो क्षेत्र है उसको टेस्ट करते हैं, और इस टेस्ट के माध्यम से ही हमें ये पता चल सकता है कि ग्लोकोमा अर्ली स्टेजेस में है, मॉडरेट है या सिवियर है, और इस टेस्ट के रिपोर्ट के मुताबिक ही हम पेशेंट का इलाज करते हैं और ये डिसाइड करते हैं कि उसकी आंख का दबाव, यानी कि इंट्राओक्यूलर प्रेशर कितना होना चाहिए, जिससे कि आंख पे नुकसान आगे बढ़ेगा नहीं। अब जो सबसे समझने वाली बात ये है कि ये सारे टेस्ट हमको बार बार भी करने पड़ सकते हैं। ऐसा नहीं है कि एक बार टेस्ट कर लिया और हम लाइफ लॉन्ग इसको ट्रीटमेंट दे सकते हैं। अगर आपको बहुत अर्ली ग्लोकोमा है तो ये सारे टेस्ट हो सकता है कि साल में एक बार करने पड़े, लेकिन अगर ग्लोकोमा का असर बहुत ज़्यादा है, यानी कि एडवांस ग्लोकोमा है, तो ये सारे टेस्ट कई बार 4 महीने या 6 महीने पे भी रिपीट कर सकते हैं। लेकिन ये डिसीजन आपके आई डॉक्टर ही ले सकते हैं कि ये टेस्ट आपको कितने फ्रिक्वेंटली रिपीट करवाने हैं। ओके डॉक्टर करिश्मा, आता मेडिकल ट्रीटमेंट्स याच्यावर काय आहे याबद्दल थोडं बोलूया. काचबिंदूंच्या रुग्णांसाठी आता सध्या कोणते वैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत? तर एक तर ग्लॉकोमाचा उपचार म्हणजे आपल्याला डोळ्यांचं प्रेशर कमी करायचं आहे, म्हणजेच डोळ्यांचा दाब कमी करायचा आहे, ज्याकरिता आपण त्यांचं ऑप्टिक नर्व आणि दृष्टी वाचवू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा की जी नजर गेली आहे ग्लॉकोमामध्ये ती परत येत नाही. जे आहे ते वाचवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. तर जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जातात, फर्स्ट व्हिजिटमध्ये ते तुम्हाला चेक करून एक अंदाजा घेतात की ओपन अँगल आहे की क्लोज्ड अँगल ग्लॉकोमा आहे. जर क्लोज्ड अँगल ग्लॉकोमा असेल तर त्याच्यासाठी एक लेझर करावा लागतो. त्या लेझरच्या माध्यमाने आपण डोळ्यात जे द्रव तयार होतो त्याचा दुसरा रस्ता तयार करत असतो, आणि हा अतिशय सोपा प्रोसिजर आहे, डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये होऊन जातो. त्याच्यानंतर मग कुठलाही ग्लॉकोमा असू द्या, सेकंड स्टेपला आपल्याला प्रेशर कमी करण्यासाठी ड्रॉप्स द्यावे लागतात. आता मार्केटमध्ये सध्या बरेचसे ड्रॉप्स अवेलेबल आहेत. तुमच्या डॉक्टरच्या सल्लेनुसार तुम्हाला ते ड्रॉप्स घालावे लागतील. इकडे परत 2 गोष्टींचं लक्ष नक्की ठेवा की एक तर त्या ड्रॉप्स वेळोवेळी घालायचे आहेत, नियमितरूपी घालायचे आहेत आणि आयुष्यभर घालावे लागतात. आणि समजा ह्याच्यानंतरही तुमचा प्रेशर कंट्रोलमध्ये नसेल येत तर मग शस्त्रक्रिया हा उपचार आहेच आपल्याकडे. अगदीच. डॉक्टर प्रीती, आता याच्यावर ज्या काही शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत, ऑपरेशन्स आहेत, त्याचे पण काही वेगळे प्रकार आहेत, आणि तर असतील तर ते कोणते? अँगल क्लोजर ग्लॉकोमामध्ये जसं डॉक्टर करिश्मा म्हणाल्या, फर्स्ट थिंग इज की लेझर आयरिडॉटॉमी केलीच पाहिजे. कोणतीही स्टेज असेल काचबिंदूची, अँगल क्लोजर असेल तर लेझर केलं पाहिजे. दॅट इज द फर्स्ट स्टेज. आणि जर औषधांनी इफेक्ट, डोळ्याचं प्रेशर कमी नाही झालं किंवा पेशंटना त्याची ॲलर्जी व्हायला लागली तर मग आपल्याला मात्र शस्त्रक्रिया करायला लागते. तर शस्त्रक्रिया 2 टाईपच्या असतात, आणि आता एक नवीन आली आहे ज्याला मिनिमली इन्व्हेसिव्ह ग्लॉकोमा सर्जरी म्हणतात. पण ट्रेडिशनल ग्लॉकोमा सर्जरी जी आहे ती म्हणजे ट्रबेक्युलेक्टमी. ट्रबेक्युलेक्टमी म्हणजे डोळ्याच्या आतलं प्रवाही, त्याचा नॅचरल रस्ता, नैसर्गिक रस्ता बंद झाला आहे, तर त्याला आपण एक दुसरा रस्ता देतो, त्याला एक बायपास देतो. आणि ट्रबेक्युलेक्टमी इज व्हेरी कॉमनली डन, द ओल्डेस्ट सर्जरी अँड सर्वात इफेक्टिव्ह आहे ती सर्जरी. पण ऑपरेशन केल्यानंतर पण तुम्हाला लाईफलॉंग डॉक्टरांकडे तपासायला तर जायलाच लागणार आहे. सपोज ट्रबेक्युलेक्टमी नाही करता आली, म्हणजे सेकंडरी ग्लॉकोमा असेल किंवा एक ट्रबेक्युलेक्टमी अनसक्सेसफुल झाली आहे, तेव्हा आम्ही अहमद ग्लॉकोमा वाल्व असं वाल्वचं इम्प्लांट करतो, आणि त्या इम्प्लांटेशनची सक्सेस रेट्स पण चांगले आहेत. आणि थर्ड सर्जरी म्हणजे या ट्रबेक्युलेक्टमी आणि मेडिसिनच्या मधली एक सर्जरी आहे ज्याला मिनिमली इन्व्हेसिव्ह ग्लॉकोमा सर्जरी म्हणतात. ती आत्ता एक 10-15 वर्षापासनं केलेली आहे. पाश्चात्य देशामध्ये जास्त होते, इंडियामध्ये आत्ता आली आहे, पण त्याचा इफेक्ट ट्रबेक्युलेक्टमी एवढा चांगला नसतो. तर या आहेत वेगवेगळ्या शस्त्रक्रिया ग्लॉकोमासाठी, डोळ्याचा दाब कमी करण्यासाठी. ह्यानी कोणत्याही शस्त्रक्रियेनी नजर परत येत नाही, ते मात्र तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. ओके. आता डॉक्टर चंदा, यासाठी तुम्ही जनरल रिकमेंडेशन्स म्हणजेच काही ॲडवाइस काय कराल आपल्या प्रेक्षकांना? जो सबसे ज़रूरी एडवाइस ये है कि नियमित रूप से आपको अपनी आँखों का टेस्ट करवाना है. जितना जल्दी आपके डॉक्टर आपकी इस बीमारी को पकड़ लेंगे उतना ही जल्दी आपका ट्रीटमेंट शुरू हो जाएगा
और जो ग्लोकोमा की वजह से आपकी दृष्टि को नुकसान होने वाला है उसको हम बचा सकते हैं। तो अगर आपकी उम्र 40 साल से कम है तो हर 3 से 4 साल में आपको अपनी आंख का जांच करवाना चाहिए, और अगर 40 वर्ष से ज़्यादा है तो हर 2 साल में आंखों का जांच करवाना चाहिए। लेकिन कुछ व्यक्ति ऐसे भी हैं जिनमें रिस्क फैक्टर्स ज़्यादा होते हैं, जैसे डॉक्टर करिश्मा ने हमें बताया। इन लोगों के लिए थोड़ी रिकमेंडेशंस अलग हैं। तो अगर आपकी उम्र 40 साल से कम है और आपको कोई भी रिस्क फैक्टर है तो आपको हर 2 साल में आंख की जांच करवानी है, और अगर आपको कोई भी रिस्क फैक्टर है और आपकी एज 40 साल से ऊपर है तो हर साल किसी भी तरह आपको संपूर्ण रूप से अपनी आंख का टेस्ट करवाना है, स्पेशली ग्लोकोमा टेस्ट करवाना है, क्योंकि इस बीमारी को अगर जल्दी पकड़ा जाएगा तो बेहतर होगा। अब वैसे देखा जाए तो ग्लोकोमा का कोई इलाज नहीं है, लेकिन अगर नज़र पे नुकसान होने से पहले इस बीमारी को पकड़ा जाए और इसका सही प्रकार से इलाज किया जाए तो ऐसा देखा गया है कि 60 से 70% ग्लोकोमा के पेशेंट्स में कोई आगे नुकसान नहीं होता और वह सामान्य इंसान की तरह अपनी ज़िंदगी व्यतीत कर सकते हैं। लेकिन जो सबसे ज़रूरी है कि इस बीमारी को समय से पकड़ना और इसका सही से इलाज करना। ओके डॉक्टर प्रीती, काचबिंदूचे जे रुग्ण असतात त्यांनी एक्झॅक्टली काय करावं आणि काय करू नये? काय करावं म्हणजे फर्स्ट इज ड्रॉप्स घालावे, लाईफ लॉंग घालावे, जसे डॉक्टरांनी सांगितले तसे घालावे. आणि सपोज तुम्हाला कोणत्याही ड्रॉपनी त्रास होत असेल तर स्वतःहून बंद करू नका, डॉक्टरांकडे जा, त्यांचा सल्ला घ्या आणि मग पुढे काय करायचं ते तुम्हाला सांगतील. सो दॅट इज द फर्स्ट डू. नियमित डोळ्याचा दाब चेक केला पाहिजे. दुसरं म्हणजे की तुम्ही तुमचं जीवन पाहिजे तसं व्यतीत करू शकता, मोबाईलवर काम करू शकता, लॅपटॉप करू शकता, आणि लॅपटॉप मोबाईल करून डोळ्याचा दाब वाढेल ही एक गैरसमज आहे. तर तुम्ही तुमचं जे काही प्रोफेशन आहे ते अगदी इझिली करू शकता. डोंट म्हणजे शीर्षासन नाही करायचं, शीर्षासननी डोळ्याचा दाब वाढतो. सेकंड इज की एका वेळेला 1 लिटर किंवा 1.5 लिटर पाणी नाही प्यायचं. एकदम तुम्ही अख्ख्या दिवसामध्ये कितीही पाणी प्या, पण एका वेळेला 4-5 ग्लास असे पिऊ नका, थोडंसं डिवाईड करून प्या. टाईट टाय तर आपल्या देशामध्ये कुणी नाही घालत, पण जर कुणी असेल तर टाईट रोज टाय घालत असेल तर टाईट नाही घालायची, त्याने डोळ्याचा दाब वाढतो. आणि चौथं म्हणजे कोणतेही विंड इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे शहनाई आहे किंवा हार्मोनिका आहे ते नाही वाजवायचं, कारण का त्यांनी आणि श्वास रोखून धरला की डोळ्याचा दाब वाढतो. आणि हे आहे डूज आणि डोंट्स. ओके, खरं तर वेळ कमी आहे तरी पण डॉक्टर करिश्मा, तुम्हाला मला एक जाता जाता प्रश्न विचारायचा आहे की काचबिंदूपासून बचाव करण्यासाठी म्हणजे प्रिव्हेन्शन म्हणून तुम्ही काय आपल्या प्रेक्षकांना सांगू शकाल? त्यांनी काय करावं, काय प्रतिबंध करावं? जसं आपण शरीराचं एक रेग्युलर चेकअप करतो आफ्टर 40 इयर्स, तसं आपल्या डोळ्यांचाही रेग्युलर चेकअप असायला पाहिजे. दुसरं म्हणजे तुमचं डायबिटीज, BP हे सगळं कंट्रोलमध्ये ठेवावे. सेल्फ मेडिकेट करू नका. काही डोळ्यांचा त्रास असेल तर तुमच्या डॉक्टरांची सल्ल्याशिवाय कुठल्याही औषधं डोळ्यात घालू नका. आणि लास्ट म्हणजे तुम्ही कुठलेही ॲथलेटिक स्पोर्ट्समध्ये असाल किंवा असं कुठलं धोकादायक काम करत असाल जिकडे डोळ्याला लागण्याची शक्यता आहे तर सुरक्षात्मक चष्मा म्हणजेच प्रोटेक्टिव्ह ग्लासेस वापरा. आणि शेवटला मला हे सांगायचं आहे की सगळ्यांनी आपलं पुरेशी झोप, संतुलन आहार आणि स्ट्रेस कमी ठेवायला पाहिजे आजच्या टाईममध्ये. अगदीच अगदीच. तुम्ही या ठिकाणी आला, इतकं चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. तर प्रेक्षकांना डॉक्टर प्रीती कामदार, डॉक्टर चंदा हिंगोर आणि डॉक्टर करिश्मा भाटे चव्हाण या आपल्यासोबत होत्या. अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. काचबिंदूवर विशेष असं मार्गदर्शन आजच्या कार्यक्रमात डॉक्टरने तुम्हाला केलेलं आहे. आशा करते तुम्हाला याचा नक्की फायदा होईल आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टींचं तुम्ही नक्की पालन कराल. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.